ओम शांती। आज 13/6/2026 शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य। आज बाबांनी ज्ञानाच्या वर्षेचं ज्ञानाच्या पावसाचं महत्व सांगितलं। ज्ञानाच्या वर्षेच्या द्वारे काय बदल होतो याचं खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहे। त्याचबरोबर आज स्थूल रीती आणि सूक्ष्म रीती स्वतःला व्यस्त ठेवण्यामुळे काय फायदा होतो हेही आज बाबांनी सांगितलं। तसेच निश्चय आणि उमंग उत्साह जर असेल तर माया कशी पळून जाते याबद्दलही बाबांनी सांगितलं। चला तर मग आजची महावाक्य ऐकूया। गोड मुलांनो, बाबा आले आहेत पूर्ण दुनियेची विकारांची पीडा त्रास शमवून सर्वांना शीतल बनवण्यासाठी। ज्ञानाचा पाऊस शीतल बनवतो। प्रश्न, कोणती उष्णता गरमी संपूर्ण दुनियेला जाळत आहे? उत्तर, काम विकाराची उष्णता दुनियेस जाळत आहे। सर्व काम अग्नीत जळून काळे झालेले आहेत। बाबा ज्ञानाची वर्षा करून शीतल बनवितात। जसे पाऊस पडल्यानंतर धरणी शीतल होते, तसेच ज्ञानाच्या वर्षेच्या द्वारे 21 जन्म तुम्ही शीतल बनता। कोणतीच उष्णता राहत नाही। तत्व सतोप्रधान बनतात। कुणीच गरम होत नाही। ओम शांती। आत्मिक मुले कुणाच्या आठवणीत बसलेले आहेत? बाबांनी सर्वप्रथम प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही आत्मिक मुले कुणाच्या आठवणीत बसलेले आहात? परमात्म्याच्या आठवणीत आहात ना? जर परमात्म्याच्या आठवणीत असाल तर शीतल बनाल, शांत। शीतल अर्थात विकारांची तपत निघून जाईल। बाबा म्हटले, अर्ध्या कल्पापासून तुम्ही मला आवाज दिलात की ईश्वरा या आणि आम्हाला शीतल बनवा, या विकारातून सोडवा। तर बाबा म्हणतात, मी आता आलो आहे तुम्हाला शीतल बनविण्यासाठी। मनुष्यांच्या एखादा व्यक्ती जेव्हा वारतो अथवा त्याचा देहांत होतो तेव्हा सहज शब्द वापरला जातो की तो स्वर्गवासी झाला। बाबा म्हणतात, जात कोणी नाही, पण स्वर्गवासी शब्द वापरून मुख गोड करून घेतात। आनंद वाटतो की स्वर्गवासी झाला। परंतु बाबा म्हणतात की स्वर्गात कोणी जात नाही, कारण जोपर्यंत शिवबाबा येऊन स्वर्गाची स्थापना करत नाहीत, सर्व आत्म्यांना योग्य बनवत नाहीत, सतयुगामध्ये जाण्याच्या लायक बनवत नाहीत, तोपर्यंत कुणीही वापस जात नाही। सतयुगाला सतोप्रधान वेळ असं म्हटलेलं आहे आणि सतयुगामध्ये सदैव वसंत ऋतू आहे। न दुःख आहे, न तिथं कुठल्या वस्तूची गोष्टींची इच्छा करण्याची किंवा तडपत राहण्याची गरज नाही। बाबा म्हटले, तिथं सूर्य सुद्धा सतोप्रधान असेल, इतकी उष्णता गरमी त्रासदायक नसेल। बाबा म्हणतात, भक्तीमध्ये गातात की मी गुलाम तुमचा। तर बाबा आठवण करून देतात की आता मीच तुमचा गुलाम आहे। शिवबाबा स्वतः मुलांच्या सेवेसाठी आता हजर झाले आहेत। बाबा म्हणतात, मीच तुमचा गुलाम आहे। पुढे बाबांनी विराट रूपाच्या चित्राचं विस्तृत विश्लेषण केलेलं आहे। विराट रूपाच्या चित्रामध्ये
देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र दाखविलेले आहेत, परंतु विराट रूपाच्या चित्रामध्ये ब्राह्मण, शेंडी आणि शिवबाबा यांनाच तिथून गायब केलेला आहे, विस्मृत केलेला आहे, विसरून गेलेले आहे. बाबा म्हणतात आता तुम्ही अभ्यास करा, कारण अभ्यासच कमाईचं साधन आहे, सोर्स ऑफ इन्कम आहे पढाई. म्हणून आता अभ्यास करा. बाबा म्हणतात गुरु ग्रंथ साहेब मध्ये शिवबाबांची खूप महिमा केली. एक ओंकार, निराकार, निरहंकारी खूप सारी महिमा केली, परंतु निराकार परमात्म्यासोबत त्यांचं बुद्धीचं कनेक्शन जुटलं नाही. बाबा येऊन आपल्याला स्पष्ट करून सांगतात, आणि म्हणून आपण बाबा जो आहे, जसा आहे त्या रूपात आत्मा समजून मी आत्मा आहे या नशेमध्ये राहायचं आहे. पुढे बाबा सांगतात बाबांशी योग तुटल्या कारणामुळेच मायेचा गोळा लागतो. माया आपल्याला कोमेजून टाकते. कारण एकच आहे, बाबांशी योग तुटला. आठवणीच्या द्वारे खुशीचा पारा चढलेला राहतो, पण आठवण जर सुटली तर खुशीचा, आनंदाचा पारा राहत नाही. पुढे बाबा सांगतात राजयोगाचा अभ्यास सतत केल्यानंतर महाराजा महाराणी बनता येतं. राजयोगाचा अभ्यास शिवबाबाच येऊन आपल्याला शिकवितात. या जन्मात जे कर्म शिकले आणि केले, म्हणजे संगम युगावर या शेवटच्या जन्मात जे कर्म आपण शिकलो, श्रेष्ठ कर्म, आणि जर आपण श्रेष्ठ कर्म केले तरच 21 जन्माचं भाग्य बनणार आहे. 63 जन्म दुःखच भोगत आलेलो आहोत. आता दुःख संपवण्याची वेळ आलेली आहे. बाबांनी खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. आज दुःख संपवण्याची वेळ आलेली आहे. आता बाबा म्हणतात तुमचा अष्टपैलू भाग आहे, ऑलराऊंड पार्ट आहे, अष्टपैलू भाग आहे. सतयुगापासून कलियुगापर्यंत तुमची भूमिका आहे. बाकी सर्व आत्मे जे नंतर येतात त्यांचा पार्ट, त्यांची भूमिका मच्छरा समान आहे. येणे आणि जाणे मच्छरा समान. पण बाबा म्हणतात तुमचा ऑलराऊंड पार्ट अर्थात अष्टपैलू पार्ट आहे, भाग आहे. प्रत्येक जन्मात भिन्न भिन्न मित्र संबंधी भेटतात आणि प्रत्येक जन्मात आत्मा वेगवेगळ्या नावानी आपली भूमिका वटविते. हा ड्रामा जो आहे, हे नाटक जे आहे, जशाच तसे पुनरावृत्ती होत आहे. ही पुनरावृत्ती सतत चालते. हे नाटक आहे आणि या नाटकामध्ये बाबा म्हणतात तुम्ही पांडव आहात. खूप सुंदर टायटल आज बाबांनी दिलेला आहे. बाबा म्हणतात तुम्हीच कौरवापासून पांडव बनला आहात. म्हणजे आधी आसुरी 5 विकारांच्या वश होऊन कर्म करत होतात. आता बाबांच्या म्हणण्यानुसार प्रीत बुद्धी बनून कर्म करत आहात, म्हणून कौरवापासून पांडव बनला आहात असं बाबांनी सांगितलेलं आहे. बाबा म्हणतात बीज शिवबाबा आहे आणि झाड अर्थात हा सर्व विस्तार, अनेक आत्मे, हा सृष्टीवर असलेला विस्तार आहे. परंतु बीज सोबत बुद्धीचं कनेक्शन जर राहिले तर ते देवी देवता कुळामध्ये येण्याच्या योग्य आत्मे असतील. पुढे बाबा सांगतात मुले दुःखी होतात. बाबांना मुलांवरती दया येते, तरस, दया येते. आणि सर्वात दुःखी, सर्वात पतित भारत बनतो. म्हणून
पुढे बाबा सांगतात, भारतासारखा पवित्र खंडही दुसरा नाही, कारण 33 कोटी पवित्र आत्मे या भारत भूमीवरच वास करतात, राहतात. शेवटी बाबा सांगतात, मी सर्वशक्तिवान आहे, तुम्ही मला आठवण करा. आठवणीच्या द्वारेच आत्म्याचे पाप भस्म होतील, योग अग्नी प्रज्वलित होईल आणि आत्म्याचे पाप भस्म होतील. आत्मा दुःखातून, पापातून मुक्त होईल, पवित्र बनेल. म्हणून सर्वशक्तिवान परमपिता परमात्म्यासोबत बुद्धीचा योग ठेवायचा आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती खूप दिवसापासून दूर झालेले, पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती सुप्रभात, नमस्ते आणि गोड आठवण. आपणही म्हणायचं आहे, आत्मिक पित्यास, आत्मिक मुलांची नमस्ते नमस्ते. आजचा धारणेसाठी पहिला पॉइंट आहे, आत्मिक अभ्यासाच्या नशेमध्ये राहायचे आहे. बाबासारखे निरहंकारी बनायचं आहे. कधीही पदाचा अहंकार नाही करायचा. दुसरा पॉइंट, आपली बुद्धिरूपी झोळी ज्ञानरत्नांनी भरायची आहे. संपूर्ण निर्विकारी बनून देवता पद प्राप्त करायचे आहे. कधीही नाराज, कोमेजून जायचं नाही. खूप सुंदर धारणा आज बाबांनी सांगितलेली आहे. हा दिवसभराचा गृहपाठ आहे आपल्या सर्वांना. पुढे बाबा वरदान सांगतात. वरदानही खूप सुंदर आहे. स्थूल व सूक्ष्म दोन्ही रीतीने स्वतःला व्यस्त ठेवणारे मायाजीत विजयी भव. स्वतःला सेवाधारी समजून आपली रुची, छंद, उमंगाने सेवेमध्ये व्यस्त राहा. बाबा म्हणतात की स्वतःला सेवाधारी समजा आणि आपला छंद ठेवा की मला सेवा करायची आहे, उमंगाने सेवा करायची आहे. तर मायेला संधी मिळणार नाही. जेव्हा विचाराने, बुद्धीने किंवा स्थूल रूपाने बिझी राहण्याच्या ऐवजी जर रिकामे राहिले तर मायाला संधी मिळेल. माया संधी साधून घेईल आणि खातं वजा होईल. म्हणून स्थूल आणि सूक्ष्मपणे स्वतःला व्यस्त ठेवा, तर आनंदी पण राहाल, खुश राहाल. आणि आनंदी आणि खुश राहण्यामुळे माया सामना करण्याची हिम्मत, धाडस करू शकणार नाही. म्हणून स्वतः शिक्षक बनून बुद्धीने व्यस्त राहा. तर बाबा म्हणतात, दिनचर्येला असं बनवा की व्यस्त राहण्यामुळे मायाजीत विजयी बनू शकाल. आजचा सुविचार आहे, निश्चय आणि उत्साहाने, उल्हासाने म्हणा की मी आणि बाबा सोबत आहोत, बाबा माझ्या सोबत आहेत. तर माया जवळ येऊ शकणार नाही. आजचा व्यक्त इशारा आहे, सदा हर्षित राहण्यासाठी आपल्या स्वभावाला सरळ बनवा आणि सहनशक्तीला धारण करा. आजचा पॉइंट आहे, बापदादा सर्व मुलांच्या चालणे, वागणे, चेहरा तसेच कर्मामध्ये सरलता पाहू इच्छितात. सरलता आणि मधुरता पाहू इच्छितात. जर थकावट, आवेश यामुळे चेहरा मधुर बनण्याच्या ऐवजी, बोल मधुर निघण्याच्या ऐवजी जर कटू निघत असतील, गंभीर निघत असेल, गंभीरता येत असेल, तर सर्व गुण संपन्न म्हणता येणार नाही.
बापदादांसारखे आपल्याला बनायचे आहे. त्यामुळे आपल्या स्वभावाला सरळ बनवायचे आहे आणि सहनशक्तीला धारण करायचे आहे. तर याचं विस्तृत विश्लेषण आज महावाक्यांमध्ये बाबांनी केलेलं आहे. तर या सर्व गोष्टींना बुद्धीमध्ये ठेवून आचरणात आणूया. ओम शांती.